गुड मॉर्निंग सुलेखा स्कूलचे तुकडी 10वी अ ते 10वी फ या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. भूमितीचा आत्ताचा पुढचा तास आहे तिसरा धडा. कालच्या तासापर्यंत आपण सराव संच 3.4 मधले 6 गणित बघितलेली आहेत. चला आता 7वं गणित सुरू करूया. इथं आकृतीमध्ये तुम्ही आकृती काढू नका, मी काढतो. इथं आकृतीमध्ये आपल्याला एक वर्तुळ दिलेलं आहे. मोबाईल आडवा धरा. वर्तुळ दिलेला आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू काही गरज नाही त्याची. आणि या वर्तुळामध्ये एम बिंदूतून 2 छेदिका काढलेल्या आहेत, म्हणजे एम कोण तयार झालेला आहे बाहेर. एम एन ई एफ आणि एस. एन एम एस नावाचा जो अँगल आहे, या अँगलनी 2 कंस अंतरखंडित केलेत. कोणता कोणता? कंस EF आणि कंस NS. आणि कोणाचा शिरोबिंदू कुठे आहे? एम वर्तुळाच्या बाहेर. मग मी ती केस शिकवलेली तुम्हाला. म्हणजे या एम कोनानं 2 कंस अंतरखंडित केलेत, हे आणि हे. याचं माप आहे 125 NS आणि EF चं माप आहे 37. मग माहिती आपल्याला की बाहेरच्या कोनाचं माप हे त्या 2 कोनांच्या कंसांच्या मापांच्या फरकाच्या निम्म असतं. लिहा आकृतीत. आकृतीत कोन M ने in the figure angle M has intercepted 2 arcs. कोन M ने वर्तुळाचे 2 कंस आंतरखंडित केले आहेत. विठ्ठलदास, रेग्युलर नाहीयेस तू. वर्तुळाचे 2 कंस आंतरखंडित केले आहेत. म्हणून किंवा म्हणून नको, व अँड एम आर्क NS बरोबर 125 अंश, माप कंस NS बरोबर 125 अंश. खाली माप कंस EF बरोबर 37 अंश. सायली कितीदा येतेस जातेस? रेंज असलेल्या ठिकाणी बस. भरपूरदा तुम्ही रिमूव्ह होताय, लेफ्ट होताय. पुन्हा बागवान दिसतोय का दिसते माहित नाही मला, पण बागवान मगाशी गेला पुन्हा आला. सातत्य ठेवा, तुमच्याच कन्सेप्ट व्यवस्थित होणार आहे. हो ना, 2 दिवस नव्हता. पण का नव्हता? काय कारण आहे नसायचं? असे कोणते व्याप आहेत आपले? म्हणून बाय ऍप्लिकेशन ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम, म्हणून आंतरलिखित कोनाच्या उपयोजनानुसार, डॅश खालच्या वेळेला अँगल NMS बर 1/2 माप कंस NS मायनस माप कंस EF फरकाच्या निम्म, इक्वल टूच्या खाली एक ओळ सोडून इक्वल टू 1/2 गुणिले कंसात 125 वजा 37. म्हणून इक्वल टूच्या खाली इक्वल टू 1/2 आणि हा फरक किती? 88 का? बरोबर आहे का? इक्वल टू 44 अंश.
म्हणून कोन NMS बरोबर 44°. आठवं गणित. आठवं गणिताची आकृती मी काढतो, तुम्ही काढू नका. आकृतीमध्ये बघा काय, दोन जीवा ई मध्ये छेदल्यात. ई हा काय वर्तुळाचा केंद्रबिंदू नाही आहे. नाव AB, AC आणि DE. आणि ते बी मध्ये छेदले. त्यांनी आपल्याला AE कंसाचं माप दिलंय 95. पण हा कोण दिलाय त्यांनी AEB, ABE 108. जिथं लिहिलंय तो कोण नाही, दाखवलाय तो कोण, तिथं लिहायला जागा नाही म्हणून इकडे लिहिलंय. ABE 108 याचा अर्थ हा पण 108 झाला. विरुद्ध कोण, बरोबर आहे ना. DBC हा सुद्धा 108 झाला. आता मला काय म्हणायचंय, आपल्याला DCचं माप विचारलंय या कंसाचं. कंस DCचं माप काढा. आता तुम्हाला दिसतंय इथं बी कोणानं, बी कोण वरचा असो खालचा असो, या कोणाने दोन कंस आंतरखंडित केलेत. मग आपण तो पण गुणधर्म बघितलाय. त्या बी कोणाचं माप बरोबर 1/2 गुणिले दोन कंसांच्या मापांची बेरीज. कळलं? लिहा आकृतीत. माप कंस AE बरोबर 95°. माप कंस AE बरोबर 95°. M आर्क AE इक्वल टू 95°. खाली कोन ABE बरोबर 108°. माप कंस DC बरोबर क्वेश्चन मार्क. M आर्क DC इक्वल टू question mark. Therefore, by application of inscribed angle theorem, म्हणून अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाच्या उपयोजनानुसार आर्थिक म्हणून अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाच्या उपयोजनानुसार डॅश M कोन ABE बरोबर 1/2 M कंस DC प्लस M कंस AE यांच्या बेरजेच्या निम्म. म्हणून 108 बरोबर 1/2 M कंस DE अधिक AE ची किंमत दिली आपल्याला 95. म्हणून ते 1/2 डावीकडे न्या. म्हणून 108 दुने 216 बरोबर 95 अधिक M कंस DE. म्हणून 216 मधनं 95 गेले. M कंस DE बरोबर 216 वजा 95.
1 2 1 बरोबर आहे का? 121 अंश. 121 अंश. म्हणजे अशा प्रकारे आपण महत्वाचा पार्ट यातला 3.4 चा संपवलेला आहे. आता नवीन थिअरम आहे, त्याला म्हणतात स्पर्शिका छेदिका प्रमेय. पहिली गोष्ट, स्पर्शिका छेदिका प्रमेय माहित व्हायसाठी तुम्हाला आधी महत्वाचं माहित पाहिजे ते म्हणजे स्पर्शिका छेदिका प्रमेयाच्या त्याचा अर्थ काय आणि स्पर्शिका छेदिका कोण म्हणजे काय, ते मी आधी तुम्हाला सांगतो. आणि मग ते प्रमेय आपण बघू. आधी लक्ष द्या इकडं, सगळ्यांचं लक्ष इकडं, सगळ्यांचं लक्ष इकडं. इथं एक वर्तुळ आहे, वर्तुळाची ही स्पर्शिका आहे. टी बिंदूत स्पर्श करते समजा, किंवा बी बिंदू. ओके, म्हणजे ही लाईन एल जी आहे ती वर्तुळाला बी बिंदूत स्पर्श करते, स्पर्शिका आहे, टँजंट आहे. आता त्या स्पर्श बिंदूतूनच, त्याच बिंदूतून बी मधूनच मी एक सिकॅन्ट काढली. कोण आहे? एबी नावाची सिकॅन्ट. एबी नावाची छेदिका. तुम्हाला छेदिकेची व्याख्या माहितीये, वर्तुळाला दोन बिंदू छेदणाऱ्या रेषेला आपण काय म्हणतो? छेदिका. मी अजून एकदा काढतो आकृती, व्यवस्थित तुम्हाला लक्षात यावी म्हणून. हे वर्तुळ आहे, वर्तुळाची ही स्पर्शिका आहे, आणि याच स्पर्शबिंदूतून गेलेली ही दुसरी छेदिका आहे, लाईन एल, आणि ही लाईन एम. बी बिंदूतून जाणारी एबी नावाची लाईन म्हणजेच लाईन एम, लाईन एल बी बिंदूतून स्पर्शिका आहे, आणि रेषा एबी ही बी बिंदूतून जाणारी छेदिका आहे. कळलं का? आता या ए बी रेषेमुळं, एबी रेषेमुळं वर्तुळाचे दोन तुकडे झालेत. कोणते कोणते दोन तुकडे झालेत? हा एक कंस आणि दुसरा हा एक कंस. बरोबर आहे ना? असे दोन कंस झालेत. त्यातनं मी सध्या हा घेतो, ए एक्स बी. मग मी म्हणू शकतो की ए एक्स बी कोनाने, क्रांती सोनावणे, सारखं ये जा कर. किती वेळ असतं ते? वरचे वर तर ऍबसेंट असतात तुम्ही वारंवार. लक्ष द्या. ए बी, आता मी इथं कुठेतरी एखादा सी बिंदू घेतो, इथं डी बिंदू घेतो समजा. एबीसी कोन हा कोणामुळे तयार झालेला कोण आहे? एक स्पर्शिका आहे, दुसरी छेदिका आहे. ही डोक्यात कन्सेप्ट आली नाही तर तशी नजर तयार होणार नाही तुमची. कोण दिसतोच आहे की तुम्हाला, एबीसी दिसतोय, ए डी बी दिसतोय, परंतु तो कोण कुणामुळे तयार झालाय? त्यातली एक रेषा कोण आहे? एल रेषा ही स्पर्शिका आहे, आणि दुसरी रेषा ही छेदिका आहे. त्याच्यामुळे तयार झालेला हा कोण म्हणतोय, म्हणजे हा कोण ए बी सी. या कोनानं अंतरखंडित केलेला कंस कोणता आहे? ए एक्स बी. अँगल एबीसी हॅज इंटरसेप्टेड द आर्क एबीसी. तो इन्स्क्राइब्ड अँगल नाही. एबीसी अँगल हा इन्स्क्राइब्ड अँगल नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे, आपण 6 केसेस शिकल्यात इंटरसेप्टेड आर्कच्या, त्यातली एक केस आहे ही. म्हणून मी जास्त कॉन्सन्ट्रेट करून सांगायला लागलो तुम्हाला. एबीसी अँगल या इन्स्क्राइब्ड अँगलनी समोरचा आर्क कट केलाय, अशी सिच्युएशन इथं नाहीये. काय बोललो मी मुद्दाम? आता अजून एकदा बोलतो. एबीसी अँगल हा त्या सर्कल मधला इन्स्क्राइब्ड अँगल, आणि त्यांनी त्याच्या समोरचा आर्क कट केलाय, अशी सिच्युएशन नाही.
म्हणून तर मी रिपीट करतोय, ए बी सी हा अँगल, एक स्पर्शिका, एक छेदिका, एक टँजंट, दुसरी सिकॅन्ट, या दोघांमुळे तयार झालेला एबीसी कोण आहे. त्या कोनानं समोरचा आर्क ए एक्स बी हा इंटरसेप्ट केलेला आहे. हिअर ऑल्सो वी वॉन्ट टू प्रूव्ह दॅट अँगल ए बी सी इक्वल टू 1/2 MR AXB. AXB आर्कच्या या आर्कच्या मापाच्या निम्म या अँगलचं माप असतं. म्हणून म्हटलं आकृती छान समजून घ्या. मग आता या कोनाची जी एबी बाजू आहे स्पर्शिका, तर बीच्या तिथंच असणार आहे, ती कशाला हालतीये. हे वर्तुळ, त्याची स्पर्शिका हीच आहे, ती हलणार नाही. आता बीच्या तिथं असलेली एल नावाची स्पर्शिका, हा बी बिंदू आहे, ही स्पर्शिका आता हलणार नाही. तुम्ही केंद्रबिंदू कुठे आहे, ओ इथे आहे. केंद्रबिंदूच्या नुसार छेदिका अशी आहे का व्यासाला सामावणारी आहे, म्हणजे ओ मधून जातीये का या कोनाच्या बहिर्भागात आहे. काय म्हणलं मी, नीट बघा. काय म्हणलं बघा अजून एकदा. ही जी छेदिका आहे मगाशीची ए बी लाईन, हे बघा ही ए बी लाईन, बरोबर आहे का. ही ए बी लाईन कशी आहे त्याच्यानुसार आपल्याला 3 केसेस अभ्यासायच्या. ए बी लाईन कशी आहे त्याच्यानुसार 3 केसेस. पहिली गोष्ट ही केस घ्यायची आपल्याला. दुसरी केस ए इथं नाही आहे, ए बी लाईन अशी नाही आहे, ती केंद्रबिंदूतून जाणारी आहे ए बी लाईन, हे बघा या अशी आहे. आणि तिसरी केस हीच ए बी लाईन अशी आहे, म्हणजे ओ बिंदू वर्तुळाचा या अंतर्भागात आला, या कोणाच्या आतल्या भागात आला. मगाशी ओ बिंदू हा बाहेर होता या कोणाच्या, आणि दुसरी केस अशी होती की ओ बिंदू हा वर्तुळाच्या बिंदू तो त्या भुजेवरच आहे. या 3 केसेस आपल्याला अभ्यासायच्या. हे तुम्हाला नीट समजलं असेल तर मी पुढे ती थेरम सुरू करू शकतो. काय सिद्ध करायचंय, प्रत्येक वेळी तेच सिद्ध करायचंय. प्रत्येक वेळी काय सिद्ध करायचंय, ए बी सी हा कोन एक स्पर्शिका व एक छेदिकेमुळे तयार झालेला एबीसी कोन, या एबीसीचं माप त्यानं आंतरखंडित केलेल्या कंस ए एक्स बीच्या मापाच्या निम्मच आहे. त्या तिन्ही केसेस तेच आहे. फक्त काय आहे, एबी भुजा अशी आहे, दुसऱ्या वेळी ती केंद्रबिंदूतून जाणारी आहे, आणि तिसऱ्या वेळी ती केंद्रबिंदूला अंतर्भागात घेणारी आहे. ह्या 3 केसेस आपल्याला अभ्यासायच्या. कळलं का. आपण आधी काय करू, तुमचं पुस्तक उघडा आणि स्पर्शिका छेदिका प्रमेय पान नंबर बघा. स्पर्शिका छेदिका प्रमेय, त्या प्रमेयाचा पान नंबर काढा. तुम्हीच सांगा आता मला पान नंबर किती आहे, मी पुस्तकही उघडले नाही, माझ्या डोक्यात आहे. स्पर्शिका छेदिका प्रमेय असं जिथं म्हटलंय ते प्रमेय उघडा. 3.4च्या खाली बघा, 3.4च्या नंतर पान नंबर 75 इंग्लिश मीडियम. माझ्या डोक्यात आहे म्हणून मी माझं दुसरीकडे राहिलं पुस्तक. आलं लक्षात. आता मी सुरू करतो आणि मराठी मीडियमचं 79 पेज सायली म्हणतीये. ओके, तर आता आपण त्यात स्टेटमेंट तुमचं तुम्ही खूप मोठं स्टेटमेंट आहे तुमचं, तुम्ही पटपट लिहा. इंग्लिश मीडियम वाले तुम्ही पण स्टेटमेंट पटकन लिहा. टँजंट सिकॅन्ट थेरम नाव टाका. स्पर्शिका छेदिका प्रमेय, स्पर्शिका छेदिका प्रमेय.
मी लिहून देणार आहे, काळजी करू नका. समजून घेत घेत पुढे जायचंय. आता ते वाक्य मोठ्याच्या मोठे पटपटल्या तोपर्यंत मी इथं आकृत्या काढतो आणि तुम्ही पण लगेच त्या 3 आकृत्या काढायच्या. बघा लगे लेफ्ट झालं बघा कुणीतरी. दमच धरवत नाहीये. मी तर स्क्रीनवर जी काढतो ना तशीच आकृती काढा. पुस्तकातली काढू नका. ते वायला जोडायचं नाही. तिसऱ्या आकृतीतच फक्त तसं करायचंय. ते जरुरी पण नाही त्याची म्हणा. हो, ठीक आहे ना. 75 पेज नंबर. मराठी मीडियम सुद्धा 75 पेज नंबर. सायली तू 79 म्हणलीस मगाशी. ठीक आहे, राहू दे लिही. बरं, असू दे बाळा, सायली. चुकतं काय असतं त्याला? तुम्ही माझ्या मते ते स्टेटमेंट लिहिलं आहे असं मी मानतो. इंग्लिश मीडियमचं स्टेटमेंट काय बघा, इफ एन अँगल हॅज इट्स व्हर्टेक्स ऑन द सर्कल अँड त्यातली वन साइड टचेस द सर्कल अँड अदर इंटरसेक्ट द सर्कल इन वन मोर पॉइंट, then the measure of the angle is half the measure of its intercepted arc. जर एखाद्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर असून त्या वर्तुळातून एक स्पर्शिका जाते व त्याच बिंदूतून जाणारी त्या स्पर्श बिंदूतून जाणारी आणखी एक छेदिका जाते, दुसऱ्या बिंदूत छेदते, तेव्हा त्या कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. तुम्हाला स्क्रीनवर 3 आकृत्या दिसतात, त्याच्या खाली त्या 3 आकृत्या काढा. फक्त पहिल्या आकृतीत हा काटकोन दाखवा बीच्या तिथं. वेळ देतो मी, काळजी करू नका. आठवा. 5 पॉइंट झाली आकृती. अजून एक अर्धा मिनिट देतो म्हणजे मग सगळ्यांची. तुझी झाली म्हणजे इकडं तिकडं अर्धा मिनिट आपण एक करूया म्हणजे सगळ्यांचं झालं असं म्हणता येईल. स्टेटमेंट लिहिलं ना सगळ्यांनी? हं. बरं चला. पक्ष डॅश गिव्हन डॅश ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात. व्हिडिओ बंद कर रे. सौरभ, सौरभ व्हिडिओ बंद कर.
ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात रेषा सीडी ही वर्तुळास बी बिंदूत स्पर्श करते. फॉर द सर्कल विथ सेंटर ओ, लाईन सीडी टचेस द सर्कल ऍट पॉइंट बी. ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात रेषा सीडी ही वर्तुळास बी बिंदूत स्पर्श करते. फुल स्टॉप. जीवा एबी ही त्या वर्तुळाची बी मधून काढलेली जीवा आहे. कॉर्ड AB is drawn through point B. Full stop. X आणि Y हे आकृतीत दर्शवल्याप्रमाणे बिंदू आहेत. साध्य टू प्रूव्ह एक्स आणि वाय हे आकृती दर्शविल्याप्रमाणे बिंदू आहेत. साध्य टू प्रूव्ह डॅश. प्रत्येक तिन्ही केसेस अजून आपण केसेसचा उल्लेख सुद्धा केलेला नाही. लिहा एम अँगल एबीसी, एम अँगल एबीसी इक्वल टू 1/2 माप कंस एम आर्क ए एक्स बी, माप कंस ए एक्स बी. खालच्या वेळेला सिद्धता डॅश. सीडी ही बी बिंदूत स्पर्शिका आहे. लाईन सीडी इज टँजंट टू द सर्कल ऍट पॉइंट बी. डॅश 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 गिव्हन अक्ष. सीडी ही बी बिंदूतून काढलेली वर्तुळाची स्पर्शिका आहे. डॅश 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 पक्ष. जीवा एबीच्या स्थितीवरून, जीवा एबीच्या स्थितीवरून येथे 3 स्थिती संभवतात. Depending upon the position of chord AB, depending upon the position of chord AB, there are 3 possible cases. There are 3 possible cases. Dash number 1, आकडा 1, जीवा AB हा व्यास आहे. ब्रॅकेटमध्ये कंस AXB हे अर्धवर्तुळ आहे. Chord AB is a diameter, bracket, arc AXB is a semicircle. नंबर 2, वर्तुळाचा केंद्रबिंदू O हा कोन ABC च्या बहिर्भागात आहे. The center O of the circle
रिपीट करतो, काळजी करू नका. सेंटर ओ ऑफ द सर्कल लाईज इन द एक्सटिरियर ऑफ अँगल एबीसी. ब्रॅकेट मध्ये कंस ए एक्स बी हा लघु कंस आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ हा कोन एबीसीच्या बहिर्भागात आहे. ब्रॅकेट कंस एबीसी हा लघु कंस आहे. आर्क ए एक्स बी इज मायनर आर्क. आकडा 3. सेंटर ओ ऑफ द सर्कल. वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ. सेंटर ओ ऑफ द सर्कल लाईज इन द इंटेरियर ऑफ अँगल एबीसी. वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ हा कोन एबीसीच्या अंतर्भागात असेल. कोन एबीसीच्या अंतर्भागात असेल तर. ब्रॅकेट इंग्लिश मीडियम आहे का? पॉइंट ओ लाईज इन द इंटेरियर पार्ट ऑफ द सर्कल. ब्रॅकेट आर्क ए एक्स बी इज मेजर आर्क. कंस ए एक्स बी हा विशाल कंस असेल. आता आकडा एक टाका पुन्हा. एक सोडून स्टार करा. आकडा एक. जीवा एबी हा व्यास असेल तर. आता लक्ष द्या, मी या 2 आकृत्या पुसतो. काय दिसतंय तुम्हाला? जीवा एबी व्यास आहे ना, मग याचा अर्थ उत्तर द्या बरं का तुम्ही. तुम्हाला दिलं तरी चालतं, लिहित बसू नका, चॅट करत बसू नका. जीवा जर एबी असेल तर ओबी कोण आहे? त्रिज्या आहे. बरोबर आहे. सीडी कोण आहे? ओबी त्रिज्या आहे. सीडी कोण आहे? स्पर्शिका आहे. आणि तुम्हाला या धड्याच्या सुरुवातीला शिकवलं मी, स्पर्शिका आणि त्रिज्या कशा असतात? लंब. म्हणजे हा 90 कोण झाला? एबीसी कोण? बर. हा एक्स बी कोण आहे? अर्धवर्तुळ आहे. अर्धवर्तुळाचं माप किती असतं? 180. मग मला सांगा, 90 हे 180च्या किती पट आहे? 1/2 आहे. बरोबर आहे ना? 90 हे उत्तर केव्हा येतं? 180चा 1/2 केला जातो. याचा अर्थ 90 कोण आहे? अँगल एबीसी इक्वल टू 1/2 एम आर्क कोण आहे? 180 वाला कोण आहे? ए एक्स बी. हे सिद्ध झालं. इज प्रूव्ड. कळलं का? लिहा, मी सांगतो तसं. पहिली केस काय म्हणले आपण? जीवा एबी हा व्यास असेल तर. म्हणून ओबी ही त्रिज्या व सीडी ही स्पर्शिका आहे. ओबी इज ए रेडियस and CD, OB is a radius and CD is the tangent. Therefore, खालच्या वेळेला angle OBC equal to 90 degree dash 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 number 1. खालच्या वेळेला त्याला कारण लिहा, डॅश 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 टँजंट थेरम, स्पर्शिकेचे प्रमेय. अल्सो तसेच एम आर्क ए एक्स बी बरोबर 180
डॅश 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 अर्धवर्तुळाचे माप 180 अंश असते. मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री. संपत आली बरं का वेळ. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 1/2. दोन्ही बाजूला 1/2 ने गुणू. हे बघा 1/2 ने गुणलं मी. लिहा ही पायरी. आता कट होणार आहे. 1/2 गुणिले MRXB बरोबर 1/2 गुणिले 180. मग हे उत्तर किती येतं? 90. बरोबर 90. डॅश डॅश नंबर 2. म्हणून 1 व 2 वरून म्हणून 1 व 2 वरून एम अँगल ABC बरोबर